श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. येत्या शनिवारी आहे रक्षाबंधन आणि या रक्षाबंधनच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. आता भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही, पण या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा करतो तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळत नाही, उलट दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर रक्षाबंधनच्या दिवशी राहू काळामध्ये तसेच भद्रा काळामध्ये राखी चुकूनही बांधायची नाही. मग हा राहू काळ व भद्रा काळ नक्की कधी आहे, तसेच कोणत्या शुभ मुहूर्तावरती आपण भावाला राखी बांधायची आहे, राखी बांधण्या अगोदर आपण ती राखी कशी सिद्ध करावी की जी राखी बांधल्यामुळे आपल्याला त्याचे फळ हे मिळणार आहे, तसेच आपल्या भावाचे देखील रक्षण होणार आहे, याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचं बंधन. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीमधील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडवणारी संस्कृती आहे. एकदा भगवान श्रीकृष्ण यांच्या बोटाला इजा झाली आणि त्यातून रक्तस्राव होत होता. हे बघून द्रौपदीने आपल्या पदराची एक चिंधी फाडली आणि भगवान श्रीकृष्णांच्या बोटाला बांधली. श्रीकृष्णाने द्रौपदीचे वस्त्रहरणाच्या वेळी रक्षण केले. तसेच भगवान श्रीकृष्णांच्या बोटाला इजा झाली असता तेव्हा द्रौपदीने पदराची चिंधी बांधली. याचे रूपांतर होऊन रक्षाबंधन या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधण्याची प्रथा सुरू झाली. रक्षाबंधनच्या दिवशी आपण भावाला राखी बांधत असतो, तर राखी कोणती बांधावी याचे देखील महत्त्व आहे. आता सहसा आपण लाल रंगाची राखी ही बांधत असतो, पण यावर्षी लाल रंगाची राखी बांधू नये असे म्हणतात, कारण की हे मंगळाचे वर्ष आहे. त्यामुळे तुम्ही देखील यावर्षी लाल धागा असलेली राखी बांधू नका. तुम्ही अगदी नारंगी धागा असलेली राखी बांधू शकता किंवा इतरही कोणते धागे असेल तर ती बांधू शकता. फक्त काळा, जो काही गडद निळा आहे तो रंग आणि सफेद रंग तसेच लाल रंग या तीन रंगाची राखी आपण भावाच्या हातामध्ये यावर्षी चुकूनही बांधायची नाही. जेव्हा आपण शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज करतो, त्यामुळे काळ्या रंगाची राखी ही बांधायची नाही आणि मंगळाचे साल असल्यामुळे लाल रंगाची राखी आपण बांधायची नाही. तसेच पहिल्यांदा एकच राखी मिळायची. आता राखींचे देखील खूप वेगवेगळे प्रकार आपल्याला बाजारामध्ये बघायला मिळत असतात. तर ज्या राखीवरती देवतांचे चित्र असते तर अशा राखी आपण भावाला चुकूनही बांधायची नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे. आता राखी घरामध्ये आली की आपण तशीच भावाला बांधत असतो, तर राखी बांधत असताना ती सिद्ध करणे याला देखील खूप महत्त्व आहे. अगदी राखी आणल्यानंतर अगोदर एक दिवस संध्याकाळ ही राखी आपल्याला देवापुढे ठेवायची आहे. एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. देवापुढे ही राखी ठेवावी, त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ अर्पण करावे आणि दुसऱ्या दिवशी ही राखी आपण आपल्या भावाला बांधायची आहे. आता असे करणे शक्य नसेल तर कमीत कमी बांधण्याच्या थोड्या वेळ अगोदर देवापुढे ही राखी ठेवायची आहे. देवापुढे दिवा लावावा. या राखीवरती आपण थोडेसे अखंड अक्षता अर्पण केलेले आहे. एक तुळशी पत्र देखील आपण ठेवायचं आहे आणि ही राखी देवापुढे असते तेव्हा आपण ओम रक्षाय नमः, ओम रक्षाय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे. तसेच आपण भगवान भोलेनाथांकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या भावाचे रक्षण करा, त्यावरती येणारी सर्व संकटे, अडचणी, अडथळे हे दूर होऊ द्या, अशी आपण भगवान भोलेनाथांना, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. यामुळे जी काही आपण भावाला राखी बांधत असतो तर ती राखी ही सिद्ध होत असते, कारण की आपण बाजारामधून नुसती राखी घेऊन येतो आणि त्या राखीला अनेक जणांचे हात देखील लागलेले असतात. तसेच कोणताही धागा जेव्हा आपण हातामध्ये बांधत असतो तर तो धागा सिद्ध होणे याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे राखी देखील पहिल्यांदा आपण सिद्ध करायची आहे आणि त्याच नंतर ही राखी आपण आपल्या भावाला बांधायची आहे. रक्षाबंधनच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही.
तसेच आता भाऊ व बहीण एकमेकांना गिफ्ट भेटवस्तू देखील देत असतात. तर यामध्ये आपल्याला काही वस्तू चुकूनही द्यायच्या नाही. तर ते म्हणजे देवतांच्या ज्या काही वस्तू असतील, म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती असेल, माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा इतर कोणत्याही देवताची फोटो असेल, तर तो आपल्याला भेटवस्तू म्हणून चुकूनही कुणाला द्यायचा नाही. आपण जर असे केले तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. तसेच घड्याळ देखील आपण कुणाला भेटवस्तू म्हणून द्यायचं नाही, कारण की घड्याळ हे आपली चांगली वेळ व वाईट वेळ दर्शवत असतं. त्यामुळे घड्याळ तर चुकूनही देऊ नये. मग तुम्ही अगदी साडी देऊ शकता किंवा अगदी पैसे दिले तरी पण चालेल, पण हे जे काही देवतांच्या वस्तू आहे तर त्या वस्तू आणि काळ्या रंगाच्या वस्तू चुकूनही भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही. तसेच या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही. तर त्यामध्ये मीठ आणि धने. मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजले जाते, कारण की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मी सोबत होतं. तसेच धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्याची पूजा देखील करत असतो. त्यामुळे या दिवशी अगदी शेजारच्या व्यक्तीने मीठ मागितलं किंवा धने मागितले तर ते चुकूनही कुणाला द्यायचं नाही. तसेच दही देखील आपण या दिवशी कुणालाही देऊ नये. आपण दही दिलं तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. तसेच हिंदू कॅलेंडरमध्ये काही अशुभ मुहूर्तांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये शुभ कार्य करणे टाळावे. ते म्हणजे राहू काळ, दुमुहूर्त काळ, गुलिक काळ, यमगंडम काळ इत्यादी मुहूर्तामध्ये राखी बांधू नये, कारण की हे काळ हे अशुभ मानले जाते. पण जेव्हा रक्षाबंधन असतं तर तेव्हा आपण फक्त भद्रा काळ आणि राहू काळाचा विचार करत असतो. तर आपण देखील या भद्रा काळामध्ये आणि राहू काळामध्ये राखी ही चुकूनही बांधायची नाही. मान्यतेनुसार भद्रा काळामध्ये राखी न बांधण्याचे एक आख्यायिका आहे. त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती. भद्रा काळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते. अशा स्थितीमध्ये या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्रा काळ लागतो तेव्हा बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत नाही. तो काळ लोटल्यानंतर राखी बांधता येते. तसेच दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे. न्यायदेवता शनिदेवाप्रमाणेच भद्रा ही स्वभावाने उग्र आहे. असे म्हटले जाते की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही. भद्राशिवाय राहू काळमध्ये देखील कोणतेही शुभ कार्य करणे निषिद्ध मानले जाते. रक्षाबंधनचा सण भद्रा काळ वगळता शुभ काळात साजरा करावा असे शास्त्रात सांगितले आहे. यंदा भद्रा काळ हा 8 ऑगस्टला दुपारी 2:12 सुरू होत असून 9 ऑगस्टला सकाळी 1:52 असणार आहे. 9 ऑगस्टला सूर्योदयापूर्वी भद्रा काळ संपेल, त्यामुळे दिवसभर राखी बांधणे शुभ आहे. आता आपण अगदी पहाटे तर राखी बांधणारच नाही, त्यामुळे यावर्षी आपल्याला भद्रा काळाची चिंता करण्याची गरज नाही, कारण की आपण हा सण 9 ऑगस्टला साजरा करणार आहोत. पण राखी बांधण्यासाठी सकाळी 5:47 ते दुपारी 1:24 सर्वोत्तम शुभ मुहूर्त असेल. पण याच काळामध्ये आपल्याला राहू काळ देखील पाळायचा आहे. राहू काळाच्या काळात आपण राखी चुकूनही बांधायची नाही. तर राहू काळ कोणता आहे ते देखील आपण बघूया. तसेच या दिवशी गुलिक काळ असणार आहे. पंचांगानुसार गुलिक काळ हा शनी ग्रहाशी संबंधित आहे आणि त्याचा प्रभाव मिश्रित आहे, शुभ किंवा पूर्णपणे अशुभ नाही. 9 ऑगस्ट रोजी गुलिक काळ सकाळी 5:47 ते 7:27 असणार आहे. तसेच अशुभ वेळ म्हणजेच पंचांगानुसार दुमुहूर्त दिवसातून दोनदा येतो. पहिला 5:47 ते 6:40 अगदी सकाळी आणि दुसरा 6:40 ते 7:34 हा काळ अडथळे आणि अपयश आणणारा मानला जातो, म्हणून या काळामध्ये राखी बांधू नका. तसेच यमगंडम काळाला देखील महत्त्व आहे. राहू काळप्रमाणे यमगंडम काळाचे देखील नकारात्मक परिणाम होतात आणि तो मृत्यूशी संबंधित काळ असल्याचे म्हटले जाते. पंचांगानुसार यमगंडम काळाची वेळ 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2:06 ते 3:46 असणार आहे. मग आता आपल्याला सर्वांना प्रश्न पडला असेल की नक्की आपण राखी कधी बांधायची आहे. तर आपण राहू काळ हा टाळायचा आहे. पंचांगानुसार राहू काळाचा काळ अत्यंत अशुभ मानला जातो आणि या काळात कोणतेही शुभ कार्य हे करू नये. 9 ऑगस्ट रोजी राहू काळ सकाळी 9:07 ते 10:47 असेल. मग हा जो काही 1.5 तासाचा कालावधी आहे किंवा 2 तासाचा कालावधी आहे, तर त्या काळामध्ये आपण चुकूनही राखी बांधायची नाही. मग आपण अगदी सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आपण आपल्या भावाला राखीही बांधू शकतो, कारण की तो काळ हा शुभ असणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला राखी बांधायची असेल तर आपण 11:15 नंतर म्हणजे 10:47 नंतर
दुपारी अगदी तुम्ही 1 किंवा 2 वाजेपर्यंत भावाला राखी ही बांधू शकता, कारण की पौर्णिमा तिथी ही दुपारी संपणार आहे. त्यामुळे आपण दुपारपर्यंत भावाला राखी बांधण्याचा प्रयत्न करावा. आता पौर्णिमा तिथी ही 9 ऑगस्टला दुपारी 1:21 संपणार आहे. मग त्या अगोदरच आपण राखी बांधायची आहे. फक्त जो काही 1.5 किंवा 2 तासाचा राहू काळ आहे, त्या राहू काळामध्ये आपण राखी ही बांधायची नाही. तसेच भद्रा काळाचा तर यावेळी आपल्याला प्रश्न उद्भवणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.